कांदा निर्यातीसाठीची चांगली बातमी आहे बांगलादेशकडनं. बांगलादेशनं काल रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार 2 दिवस त्यांच्याकडे कांदा आयातीचे परवाने वाढलेले आहेत. एका दिवसाला 575 परवाने आता दिले जाणार आहेत. म्हणजे आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर आणि उद्या मंगळवार दिनांक 16 डिसेंबर या 2 दिवशी एकूण 1150 परवाने बांगलादेश सरकार तिथल्या आयातदारांना देणारे कांदा आयातीसाठी. त्याचे काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार दिनांक 15 डिसेंबर आणि हा महिना सुरू होतानाच थोडीशी काळजी होती, पण नंतर बांगलादेशची निर्यात सुरू झाली त्यानंतर 8 दिवसांनी आणि आपल्याला ती काळजी कमी झाली. सुरुवातीला बांगलादेशनं दिवसाला 50 परवाने आयातीसाठी त्यांना परवानगी दिली होती, पण नंतर मात्र 2 दिवसापूर्वी जी बातमी आली या परवान्यांमध्ये दिवसाला 200 परवाने करण्यात आले. त्याची माहिती आपण दिली होती 1-2 दिवसांपूर्वी. ते होत नाही तर काल उशिरापर्यंत एक बातमी फिरत होती, पण त्याचं कन्फर्मेशन नव्हतं. व्हॉट्सअपच्या चॅनलला आपण ती बातमी टाकली होती, त्याचं हिंदी ट्रान्सलेट करून. व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे, ते तुम्ही बघू शकता, जॉईन करू शकता. तर त्यानुसार बांगलादेशला 15 आणि 16 डिसेंबर 2025 म्हणजे आज सोमवार आणि उद्या मंगळवार हे 2025 या काळामध्ये कांद्याची आयात वाढवली जाणार आहे. कांद्याचे आयात परवाने वाढवलेले आहेत. आता BSSनं ही काय बातमी दिली आहे? BSS त्यांची एक खात्रीशीर वृत्तसंस्था आहे बांगलादेशची. इंग्रजी आणि बंगालीमध्ये त्या बातम्या देतात. त्यातलं इंग्रजी जो भाग आहे तो माझ्याकडे आहे. ती बातमी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण या सगळ्या याची चर्चा करू परिणामांची. द गव्हर्नमेंट विल इश्यू 575 इम्पोर्ट परमिशन्स IPs each by day on December 15th and 16th to help keep the onion market at a tolerable level. Each IP will allow importing a maximum of 30 tons of onions. The subject of application will remain the same as before. Importers who applied for import permission from August 1st, 2025 will be eligible to submit their applications against during the next 2 days. An importer will be allowed to apply only once. आता यानुसार आयातदारांना 16 तारखेपर्यंत म्हणजे 15 आणि 16 हे 2 दिवस आयात परवान्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 575 आयात परवाने दिले जातील. मात्र एका आयातदाराला एकच परवाना दिला जाईल 30 मेट्रिक टनाचा. असे साधारण 15 आणि 16 पर्यंत हे परवाने जारी होतील. एकूण परवान्यांची संख्या जी आहे ती 575 आहे. हे कशासाठी? तर तिथले बाजारभाव अचानक भडकलेले आहे, ते अजून खाली आलेले नाहीत. थोडा त्याच्यामध्ये फरक पडतो आहे, याच्याविषयीची माहिती आपण घेऊच. पण तरी पण ते आणखी खाली येण्यासाठी म्हणून हा सगळा गव्हर्नमेंटचा आटापिटा आहे. आता या सगळ्या याच्यात कांद्याचे बाजारभाव या आठवड्यात म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कसे राहू शकतात? म्हणजे काय होतं आहे की बिजवाईच्या कांद्यामुळे किंवा आणखी काही याच्यामुळे काही बाजारामध्ये 1 ते 2 वक्कल जास्त विकले जातात 5,000-6,000 आणि सरासरी जे बाजारभाव आहे ते मात्र 1200-1300 राहतात. तर आपण बिजवाईच्या कांद्याचे बाजारभाव सोडून देऊ, पण जे सरासरी बाजारभाव आहे ते कसे राहू शकतात याचं सविस्तर विश्लेषण काल आपण सदस्यांसाठीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून 13 डिसेंबर डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंतचे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ बघता येईल. समजा वाढले तर किती वाढू शकते, कांदा विकायचं की नाही, हा सगळा त्याच्यामध्ये आपण नमूद केलेला आहे. तर बांगलादेशच्या एकूण किती परवाने जातील आणि काय त्याचा परिणाम होईल ते आपण बघूया. बांगलादेशनं सुरुवातीला 50 परवाने दिवसाला दिले जातील असं जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर बांगलादेशनं या परवान्यांची संख्या मागच्या 3-4 दिवसापूर्वी आपण रात्री उशिराच अशी बातमी आली होती की ती वाढून 200 पर्यंत केली
आता त्या परवान्यांची संख्या ही फक्त 2 दिवसांसाठी ही 575 आहेत. आता या 2 दिवसानंतर हे परवाने जारी राहतील की बंद करतील की आणखी वाढवतील हे आपल्याला माहिती नाही. पण या 2 दिवसामध्ये एकूण 1150 परवाने आणि प्रत्येक परवान्यासाठी 30 मेट्रिक टन कांदा जाणार. म्हणजे एकूण 34,500 मेट्रिक टन किंवा 3,45,000 क्विंटल कांदा या 2 दिवसामध्ये बांगलादेशमध्ये जाईल. आता महाराष्ट्रामध्ये कांद्याची जी आवक होती आहे, लाल कांदा आणि उन्हाळी कांदा यांची आवक दररोज साधारण 1.5 ते 2 लाख मेट्रिक टन आहे. म्हणजे महाराष्ट्रामधला विचार करता झाला म्हणजे रविवार आणि सोमवारची आवक जर धरली तर महाराष्ट्रातली 2 दिवसांची सगळ्या राज्यातली आवक किंवा सगळ्या राज्यातला जो 2 दिवस कांदा होतो मार्केटमध्ये तेवढा कांदा हा बांगलादेशला जाईल. आता याच्यातनं बाजारभावांच्या मध्ये गॅप पडतील. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक गोष्ट आहे. कालपासनं जसे त्यांनी 200 परवाने वाढवले तसे काल बांगलादेशला जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढून ती 82 झाली. त्याची माहिती आपण फेसबुकला आणि इथंही देत असतो व्हॉट्सअप ग्रुपला. आता 82 झाल्यावर तिथले सध्याचे जे बाजारभाव चालू आहे म्हणजे मध्य प्रदेशच्या कांद्याला काय भाव आहे, गुजरातच्या कांद्याला काय भाव आहे हे आपण देत आहोत या व्हॉट्सअपच्या चॅनलमध्ये. पण नाशिकच्या कांद्याला काय भाव आहे, विशेषतः नाशिकचा चांगल्या क्वालिटीचा गोल्टा ते पण देत आहोत. त्यानुसार ते भाव साधारण 65 ते 80% आहेत. म्हणजे रुपयांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ते साधारण 45 रुपयापासून तर 50-55 रुपयांपर्यंत आहेत. कांदा जेव्हा सुरुवातीला जात होता मागच्या आठवड्यात तेव्हा कांद्याचे बाजारभाव 110% गेले होते नाशिक कांद्याला. मात्र आता कांद्याची निर्यात वाढायला लागली आहे आणि त्यानुसार तिकडे जे आहेत बाजारभाव आणि खूप एकदम पर्याय निर्माण झाल्यानं ते थोडेसे आता आटोक्यात आलेले आहेत. त्यामुळे 45 रुपयांपर्यंत बाजारभाव बांगलादेशसाठी आलेले आहेत. आता याचे काय परिणाम होणार आणि या 2 दिवसानंतर हे बाजारभाव किती दिवस वाढू शकतात, याची काय परिस्थिती राहील याची माहिती आपण घेणारच आहोत. सध्या तरी हे 2 दिवस किंवा 3 दिवस म्हणजे मी आधी सांगितलं होतं की पहिले 3-4 दिवस व्यापारी चांगली खरेदी करतील तर या आठवड्यातही तसंच राहील. हा सगळा स्टॉक मग तो मध्य प्रदेशमध्ये असेल, नाशिक किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, या कांद्याला डिमांड येईल. विशेषतः नाशिकच्या कांद्याला चांगलं डिमांड आहे, चांगला भाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यातही नाशिकमध्ये जो कांदा जातो आहे त्याला चांगला बाजारभाव मिळू शकेल. नाशिक म्हटल्यानंतर नाशिक, नगर, जळगाव, धुळे, पुणे अशा सगळ्या गोष्टी आल्यात. उन्हाळी कांदा जातोय का, तो काही प्रमाणात जातोय. जो चांगल्या क्वालिटीचा आहे तो उन्हाळी कांदा जात आहे आणि लाल कांदा आहे चांगला जो सुकलेला आहे तो पण जात आहे. त्यामुळे ज्यांचा चांगल्या क्वालिटीचा मोठ्या आकाराचा लाल कांदा आहे त्याला थोडेसे भाव मिळतील. ज्यांचा उन्हाळी कांदा चांगला आहे त्यांना बाजारभाव मिळतील या सगळ्या याच्यात. मात्र आता जर तुम्ही अजूनही कांदा विकला नसेल आणि 5 आणि 10 हजार रुपयाची वाट बघत असेल तर तसं होणार नाही. या संदर्भात संध्याकाळी आपण व्हिडिओमध्ये डिटेल बोलू. ज्यांनी जॉईन केलं नाही आहे त्यांनी जॉईन करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा नवीन माहितीसाठी हे करतच राहू. तुमच्या सूचना आणि कमेंट मला इथे कळवा, त्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तुमचा दिवस शुभ राहो, तुम्हाला चांगला बाजारभाव मिळो या सदस्या. धन्यवाद.